नमस्कार. आपण अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंत एक गाणं नेहमी आपण म्हणत आलो आहोत आणि अजूनही ते आपल्याला खूप आवडतं. तर ते पावसाचं गाणं असं आहे की ए रे ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, ए ग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून. तर यामध्ये आपण पावसाला बोलवत आहोत, त्याला अभिलाषा दाखवत आहोत की लवकर ये तू आणि तुला पैसा देतो, तू जर लवकर आलास तर तुला आपण पैसा पैसा देऊ आम्ही, असं आपण त्याला सांगतो. आणि ए ग सरी माझे मडके भरी. सरी म्हणजे काय? पावसाची जी सर पडते, आपण म्हणतो ना एक 5-10 मिनिटाचा पाऊस पडून गेला तर आपण सहज म्हणतो हो जोरदार सर आली होती आणि खूप जोरात पडला हा पाऊस, पण एकदम फ्रेश मस्त वाटलं. काय वाहिल्या नद्यासारखं आपल्या रस्त्यावरती पाणी वाहत होतं, आपण सहज म्हणून जातो. तर त्याच पावसाचं वर्णन या गाण्यामध्ये केलेलं आहे की ए ग सरी माझे मडके भरी. म्हणजे इतकी जोरात सर येऊ दे की माझं मडकं भरून जा, त्या पाण्यामध्ये वाहून जाऊ दे, असं त्या गाण्याचा अर्थ आहे. तर मी आत्ता माझ्याकडे मुलं येतात तर त्यांना सहज म्हटलं, पाऊस पडत होता तर म्हटलं आपण हे गाणं म्हणूया आपण. ए रे पावसात तुला देतो पैसा, हे गाणं आम्ही म्हटलं तर त्यांना विचारलं की या गाण्याचा अर्थ काय आहे. तर ते म्हटले सर म्हणजे शाळेत जे असतात ते सर, ते आमच्या मॅडम, त्या येतील आणि आमचे मडके भरून देतील आणि मग ते मडके घेऊन वाहून जाईल आमच्याकडून ते, असं म्हटलं. असा याचा अर्थ नाही आहे. म्हणजे आत्ताच्या मुलांना गाण्याचा अर्थसुद्धा माहिती नसतो. आपण सहज ते गाणे सहज म्हणतो, पण त्या गाण्याचा अर्थही त्या मुलांना माहिती नसतो. तर माझी एकच विनंती आहे की जे गाणी आहेत, छोटी छोटी जी लोकगीतं आहेत, लोकसंगीत आहेत, त्या गाण्यांमध्ये खूप अर्थ दडलेला आहे आणि अगदी साधे सोपे शब्द आहेत की ते सहज आपल्याला समजू शकतात. तर अशा गाण्यांचा अर्थ आपण आपल्या मुलांना समजून सांगा. गाणं हे खूपच सोपं आहे, ए रे पावसात तुला देतो पैसा. बघा एकदा प्रयत्न करून आणि त्याचा व्यवस्थित अर्थ आपल्या मुलांना समजून सांगा आणि त्यांच्याकडून तो अर्थ आपण ऐकून घ्या की त्यांना कितपत ते गाणं समजलं आहे. भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.